सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम मी आपणा सर्व विद्यार्थ्यांचं SYB अर्थशास्त्र या वर्गासाठी मी आपलं स्वागत करतो आहे. आपण सर्वांनी SYBA अर्थशास्त्र हा स्पेशल विषय आपण घेतलेला आहे आणि हा विषय घेत असताना आपल्याला ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून गुगल मीटच्या माध्यमातून आपल्याला अध्ययन आणि अध्यापन करायचं आहे. म्हणून यावर्षी आपल्याला क्रेडिट पॅटर्ननुसार आपला फर्स्ट टर्मचा पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे. तो अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना इथून पुढे आपल्याला आपल्या या विषयाच्या बाबतीमध्ये जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपल्याला पाहायचे आहेत. त्याबाबतच्या असणाऱ्या असाइनमेंट आहेत त्या असाइनमेंट आपल्याला घरच्या घरी सोडवायच्या आहेत. असा हा एकंदर प्रवास आपल्याला पहिल्या सत्रापुरता त्या ठिकाणी करायचा आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला मी सिलेबस त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे अभ्यासक्रम आपल्या लक्षात आलेला असेल. 2 सत्रामध्ये हा पूर्ण सिलेबस आपल्याला पूर्ण करायचा आहे. पण तत्पूर्वी फक्त पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत, पूर्ण करणार आहोत. आणि हा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना त्यामध्ये एकूण 4 युनिट आहेत, म्हणजे 4 प्रकरणं आहेत. या 4 प्रकरणांचा आपण धावत्या पद्धतीने आढावा त्या ठिकाणी घेणार आहोत. पहिल्या सत्रासाठी 4 प्रकरणं आहेत आणि उर्वरित दुसरं जे सत्र आहे त्या सत्रासाठी 4 प्रकरणं आहेत. या 4ही प्रकरणांचा सुरुवातीला आपल्याला आढावा घ्यायचा आहे. पहिलं प्रकरण आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर त्यामध्ये प्रस्तावना, त्याला इंग्रजीमध्ये इंट्रोडक्शन आपण त्या ठिकाणी म्हणतो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संकल्पना किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट आहेत. ते कंटेंट आपल्याला समजावून त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. हे कंटेंट समजावून घेत असताना त्यामध्ये पहिलं जे काही प्रकरण आहे हे प्रस्तावना आहेत. दुसरं प्रकरण जे आहे ते राष्ट्रीय उत्पन्न आहेत. तिसऱ्या प्रकरणाचं जे टायटल आहे ते रोजगार व गुंतवणूक सिद्धांत आहेत. आणि चौथं प्रकरण ज्या ठिकाणी आहे ते प्रकरण उपभोग व गुंतवणूक आहेत. अभ्यासक्रम मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा इंग्रजीमध्ये पाठवलेला आहे, परंतु त्याचं मराठीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आता सुरुवातीला पहिलं प्रकरण आपण लक्षात घेणार आहोत. आता या पहिल्या प्रकरणामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना आहेत, त्या संकल्पनांची माहिती आपल्याला असली पाहिजे. पहिल्या प्रकरणामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर पहिल्या प्रकरणामध्ये लक्षात घ्या समग्र लक्ष्य अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र आपण म्हणूया. आता मागच्या काही व्हिडिओमध्ये मी त्या ठिकाणी आपल्या विषयाची ओळख करून दिलेली आहे. हा S2चा पेपर आहे. पेपर क्रमांक 2 अशी या आपल्या विषयाची ओळख आहे. म्हणून सुरुवातीला या विषयाला स्थूल अर्थशास्त्र असं आपण म्हणूया किंवा समग्र लक्ष्य अर्थशास्त्र असं देखील म्हणूया किंवा साकलिक अर्थशास्त्र किंवा समष्टी अर्थशास्त्र देखील म्हणूया. परंतु सोप्या शब्दामध्ये आपल्याला माहीत असेल 11वी आणि 12वीला आपण अर्थशास्त्र जाणून घेतलेलं आहे. आणि हे जाणून घेत असताना अर्थशास्त्राचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. एक आहेत सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र आणि दुसरे आहेत समग्र लक्ष्य अर्थशास्त्र. म्हणून स्थूल अर्थशास्त्राचा शब्दप्रयोग करण्याऐवजी मी या आपल्या PPT मध्ये समग्र लक्ष्य अर्थशास्त्र असा शब्दप्रयोग केलेला आहे. कृपया आपण सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. सोप्या पद्धतीने आपण हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी करतो आहोत. समग्र लक्ष्य अर्थशास्त्र आणि त्याची व्याख्या म्हणजे पहिल्या प्रकरणाचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे संकल्पना आहेत, वेगवेगळे घटक आहेत, ते घटक आपण समजावून घेणार आहोत. त्यामध्ये पुढचा जो काही घटक आहे समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचे स्वरूप, त्याला नेचर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स आपण म्हणूया. त्यानंतर समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती असेल, समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं महत्त्व असेल, समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या मर्यादा असतील आणि शेवटी
सूक्ष्म व समग्र अर्थशास्त्र यामधील फरक आपल्याला अभ्यासायचे आहेत. असे एकूण 6 घटक विद्यार्थी मित्रांनो या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि मग समग्र लक्ष्य अर्थशास्त्र का आहेत? ज्याप्रमाणे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र तुम्ही 11वी आणि 12वीला जाणून घेतलेलं आहे, त्याच पद्धतीने पेपर क्रमांक 2 यासाठी तुम्हाला समग्र लक्ष्य अर्थशास्त्र हा विषय जाणून घ्यायचा आहे. आपले 2 पेपर आपल्याला यावर्षी अभ्यासायचे आहेत. एक S1 म्हणतो त्याला मायक्रो इकॉनॉमिक्स सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र आपण म्हणतो आहोत, आणि दुसरा जो काही पेपर आहे तो त्याला S2 मॅक्रो इकॉनॉमिक्स त्याला समग्र लक्ष्य अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र आपण म्हणतो आहोत. मग समग्र लक्ष्य अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्राचा उगम आपण पाहणार आहोत. आता सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो काही उगम आहे हा 1776 मध्ये ॲडम स्मिथ यांनी वेल्थ ऑफ नेशन हा जो काही ग्रंथ लिहिला होता त्यापासून झालेली आहे. म्हणूनच तुम्हाला माहित असेल की सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचे जे काही जनक आहे हे ॲडम स्मिथ आहेत किंवा ॲडम स्मिथ यांना म्हटले जाते. तर समग्र लक्ष्य अर्थशास्त्र त्या मानाने अलीकडेच उदयाला आलेली एक शाखा आहे. जागतिक महामंदी तुम्हाला माहित असेल की जागतिक महामंदी ही 1929-30च्या काळामध्ये आलेली होती, आणि जागतिक महामंदी 1929च्या पार्श्वभूमीवर जेव्हा सूक्ष्म आर्थिक विश्लेषण व सनातनपंथी अर्थतज्ञांना या काळात निर्माण झालेली बेरोजगारी व महामंदीचे कारण व त्यावरील उपायांचे स्पष्टीकरण देता आलेले नाहीत. नंतर जॉन मेनार्ड केन्स अर्थातच JM केन्स यांचा 1936 मधील द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी रोजगाराचा सर्वसामान्य व्याजाचा आणि पैशाचा सिद्धांत या ग्रंथात त्याचे सविस्तर स्पष्टीकरण केलेले आहेत. तेव्हा समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा एक स्वतंत्र शाखा म्हणून अभ्यास सुरू झालेला आहे. त्यामुळे आधुनिक अर्थतज्ञ केन्स यांना समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात. त्यामुळे समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा पाया त्यांनी रचलेला आहे. त्यानंतर जे काही वेगवेगळे अर्थतज्ञ आहेत, नट विक्सेल असतील, वॉलरस असतील, कार्ल मार्क्स असतील, हेरॉड डोमर यांनी असे विविध अर्थतज्ञ असेल इत्यादी अर्थतज्ञांनी समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या विकासासाठी भर घातलेली आहे असं म्हणता येईल. आता JM केन्स खऱ्या अर्थाने हे समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचे जनक आहेत हे आपण जाणून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पुढची संकल्पना आपल्याला अभ्यासायची आहे, ओरिजिन ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा उगम कसा झालेला आहे. आता सुरुवातीला तुम्हाला माहित असेल, मी मागे आता उल्लेख केलेला आहे की अर्थशास्त्राच्या प्रामुख्याने 2 शाखा आहेत. ज्या शाखा तुम्ही 11वी आणि 12वीला अभ्यासलेल्या आहेत. अर्थशास्त्राचे 2 प्रकार आपण ज्याला म्हणतो आहोत, एक सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र ज्याला मायक्रो इकॉनॉमिक्स आपण म्हणतो आहोत, आणि दुसरं समग्र लक्ष्य अर्थशास्त्र ज्याला इंग्लिशमधनं मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी तुम्हाला SYBA ला हे 2 पेपर स्पेशलचे पेपर म्हणून अभ्यासायचे आहेत. S1 ज्याला सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो, S2 ज्याला समग्र लक्ष्य अर्थशास्त्र ज्याला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो, असे 2 पेपर आपल्याला अभ्यासायचे आहेत. आता या दोन्ही अर्थशास्त्राचा जो काही उगम आहे हा एकत्रितपणे आपल्याला या ठिकाणी पाहत आहे. आता समग्र लक्ष्य अर्थशास्त्राला स्थूल अर्थशास्त्र, साकलिक अर्थशास्त्र, समष्टी अर्थशास्त्र असे म्हणतात. इंग्रजीमध्ये समग्र लक्ष्य अर्थशास्त्राला मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. आता ह्या अर्थशास्त्राच्या ज्या काही वेगवेगळ्या व्याख्या आहेत या व्याख्या आपण पुढे पाहणार आहोत. परंतु हे 2 अर्थशास्त्र आहेत. या अर्थशास्त्राची जी काही उत्पत्ती आहे, उगम कोणत्या शब्दापासून झालेला आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता मॅक्रो हा शब्द मॅक्रोज या ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे. मॅक्रोज याचा अर्थ एकत्रित, विस्तारित किंवा मोठा असा होतो. म्हणून मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र होय. तर समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा उल्लेख सर्वात आधी रॅग्नर फ्रेश यांनी 1933 मध्ये केला. असे असले तरी हा दृष्टिकोन बराच जुना आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे 2 अर्थशास्त्र आहेत या 2 अर्थशास्त्रांची उत्पत्ती कोणत्या शब्दापासून झाली
ही आपल्याला पीपीटीच्या माध्यमातून लक्षात येईल. सूक्ष्म, मायक्रो व समग्र, मॅक्रो असा शब्दप्रयोग सर्वप्रथम नॉर्वे येथील व ओस्लो विद्यापीठातील प्राध्यापक रॅग्नर फ्रिश यांनी प्रथम केला आहे. या दोन्ही शब्दांची उत्पत्ती अनुक्रमे मिक्रोस, मिक्रोस म्हणजे लहान, व मॅक्रोस, मॅक्रोस म्हणजे मोठा, या ग्रीक शब्दापासून झालेली आहे. सूक्ष्म म्हणजे लहान तर समग्र म्हणजे मोठा असा अर्थ होतो. आता समग्रलक्ष अर्थशास्त्राचा अर्थ आपण जाणून घेणार आहोत. समग्र इन ब्रॅकेट मध्ये आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो आहोत. याचा अर्थ मोठा, एकूण असा होतो. समग्र लक्ष अर्थशास्त्र विश्लेषणात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा व एकूण घटकांचा एकत्रितपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित केले जाते. हे सूक्ष्म लक्ष आर्थिक विश्लेषणाच्या पूर्णपणे विरोधी आहेत. उदाहरणार्थ यात एकूण राष्ट्रीय उत्पन्न असेल, एकूण मागणी असेल, एकूण पुरवठा असेल, एकूण उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादींचा अभ्यास केला जातो असे म्हणता येईल. आणि त्याच अनुषंगाने मग समग्रलक्ष अर्थशास्त्राच्या व्याख्या आपण क्रमशः पाहणार आहोत. आता समग्रलक्ष अर्थशास्त्राच्या व्याख्या ढोबळ अर्थाने आपण जर त्या ठिकाणी बघितल्या तर ढोबळ अर्थाने आपल्याला असं म्हणता येईल की संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे समग्रलक्ष अर्थशास्त्र होय. ही सोप्या पद्धतीने व्याख्या केलेली आहे किंवा ढोबळ अर्थाने व्याख्या केलेली आहे. परंतु आपल्याला जे वेगवेगळ्या अर्थतज्ञ आहेत, ज्या अर्थतज्ञांनी आपापल्या शब्दामध्ये ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्या आपण पाहणं महत्वाचं आहे. ॲलन हे एक अर्थतज्ञ होते. त्यांनी समग्रलक्ष अर्थशास्त्राची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. समग्रलक्षी आर्थिक समुच्चयातील आर्थिक संबंधाचा अभ्यास म्हणजे समग्रलक्ष अर्थशास्त्र होय. दुसरी एक व्याख्या आपल्याला विद्यार्थी मित्रांनो पाहता येईल. प्राध्यापक सेयर्स, समग्रलक्ष अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक एककांची सरासरी व एकूण प्रवृत्ती त्यांच्या परस्परांशी संबंध व निसर्गाचा अभ्यास होय. पुढची एक व्याख्या विद्यार्थी मित्रांनो पाहता येईल. प्राध्यापक जे.एच. हॅन्सन यांचा उल्लेख आपल्याला करता येईल. यांनी समग्रलक्ष अर्थशास्त्राची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. ज्या शास्त्रामध्ये मोठ्या आर्थिक बाबींचा एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यातील एकमेकांच्या संबंधाचा विचार केला जातो त्यास समग्रलक्ष अर्थशास्त्र असे म्हणतात. आता ह्या व्याख्या विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलेल्या आहेत. अतिशय सोप्या पद्धतीने व्याख्या आहेत. ढोबळ अर्थाने व्याख्या मी सांगितलेली आहे. जे वेगवेगळे अर्थतज्ञ आहेत त्या अर्थतज्ञांनी आपापल्या शब्दामध्ये व्याख्या त्या ठिकाणी केलेली आहेत. आता पुढचा एक घटक आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे की समग्रलक्ष अर्थशास्त्राच्या स्वतंत्र अभ्यासाची गरज का, ही गरज का निर्माण झाली. जशी सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्राच्या अभ्यासाची गरज निर्माण झाली त्याच अनुषंगाने आपला हा जो काही विषय आहे याला मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे समग्रलक्ष अर्थशास्त्र आपण म्हणतो आहोत, स्थूल अर्थशास्त्र आपण म्हणतो आहोत. म्हणून या अर्थशास्त्राच्या अभ्यासाची गरज का, तर याचं विश्लेषण आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. एक वैयक्तिकसाठी लागू होणारे नियम संपूर्णसाठी लागू होत नाही. म्हणजे एका व्यक्तीसाठी लागू होणारे नियम सर्वच लोकांसाठी लागू होत नाहीत. तसेच त्यात समग्र आर्थिक विरोधाभास मॅक्रो इकॉनॉमिक पॅराडॉक्स असतो. उदाहरणार्थ एक उद्योग संस्था व उद्योगासाठी लागू होणारे तत्व, नियम, निरीक्षणे संपूर्ण अर्थव्यवस्थेतील सर्वच उद्योगांना लागू होतीलच असे नाहीत. म्हणून सूक्ष्म लक्ष आर्थिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून बरोबर असणारी गोष्ट समग्रलक्ष अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून बरोबर असतेच असे नाही. जे वर्तन सूक्ष्म विश्लेषणात बरोबर असते ते समग्रलक्ष अर्थशास्त्रात चुकीचे ठरते. याला समग्रलक्ष विरोधाभास असे म्हणतात. मग प्राध्यापक बोर्डिंग यांनी एक उदाहरण दिलेले आहे. ते उदाहरण आपल्याला पाहता येईल. आर्थिक प्रणाली म्हणजे जंगल तर वैयक्तिक उद्योग संस्था म्हणजे जंगलातील एक झाड होय. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ढोबळ अर्थाने आपल्याला असं म्हणता येईल की संपूर्ण जंगल म्हणजे समग्रलक्ष अर्थशास्त्र होय आणि त्या जंगलातील एक झाड म्हणजे सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्र विश्लेषण होय असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. मला वाटतं या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, समग्रलक्ष अर्थशास्त्राचा अर्थ आपण समजावून घेतलेला आहे. समग्रलक्ष अर्थशास्त्राची व्याख्या आपण या ठिकाणी पाहिलेली आहे.
समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या अभ्यासाची गरज का आहे हे आपण जाणून घेतलेली आहे. समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या शब्दाची उत्पत्ती आपण या ठिकाणी माहीत करून घेतलेली आहे. दोन अर्थशास्त्रांमधला फरक आपण पाहिलेला आहे. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय, समग्र लक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय, या दोन्ही शब्दांची उत्पत्ती आपण पाहिलेली आहे. जे वेगवेगळे अर्थतज्ञ आहेत त्या अर्थतज्ञांनी या अर्थशास्त्राचा शोध किंवा उत्पत्ती किंवा यांचा अभ्यास केलेला आहे असं म्हणतायत. आणि सरते शेवटी विद्यार्थी मित्रांनो, अतिशय ह्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये जो सारांश आहे तो आपल्याला अशा पद्धतीने म्हणता येईल की दुसरे महायुद्ध व जागतिक महामंदी 1929 नंतर नव्याने उदयाला आलेली समग्र लक्ष्य अर्थशास्त्र ही एक अर्थशास्त्राची स्वतंत्र शाखा आहे. डॉक्टर केन्स यांच्या 1936 मधील द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी म्हणजेच मराठीमध्ये आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल रोजगाराचा सर्वसामान्य व्याजाचा आणि पैशाचा सिद्धांत या पुस्तकाच्या प्रसिद्धीनंतर समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या अभ्यासाला गती मिळालेली आहे. एक स्वतंत्र शाखा म्हणून ओळख मिळाली. त्यामुळे केन्स यांनी समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा पाया उभारणीचे काम केले. त्यामुळे आधुनिक समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचे जनक डॉक्टर J.M. केन्स यांना म्हटले जाते. तर समग्र लक्ष्य अर्थशास्त्र समग्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील समुच्चय व एकूण घटकांचा अभ्यास यात केला जातो. आपण ह्या अगोदरही पाहिलेला आहे. उदाहरण घ्यायचं ठरलं तर एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी या वेगवेगळ्या घटकांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. म्हणजे सारांश मध्ये आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्र या ठिकाणी आपण जाणून घेतलेलं आहे. आणि जाणून घेत असताना या ठिकाणी आपण सारांशच्या माध्यमातून समग्र लक्ष्य अर्थशास्त्र काय आहे, समग्र अर्थशास्त्राची ओळख काय आहे हे आपण पाहिलेली आहे. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, ही छोटीशी संकल्पना, हा छोटासा प्रश्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण केला आहे. आणि ज्यावेळेस हा व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात, ज्यावेळेस ही संकल्पना तुम्ही वाचणार आहात, त्यावेळेस या संकल्पनेच्या शेवटी आपल्या स्वयं अध्ययनासाठी काही प्रश्न त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याला असाइनमेंट क्वेश्चन आपण त्या ठिकाणी म्हणतो. घरच्या घरी तुम्हाला या प्रश्नाच्या बाबतीमध्ये प्रॅक्टिस करायची आहे. आणि प्रश्न या ठिकाणी 5 गुणांसाठी विचारलेले आहेत. पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आहे स्थूल अर्थशास्त्राचा उगम. दुसरा प्रश्न आहे समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या. आणि तिसरा आहे समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या अभ्यासाची गरज. खऱ्या अर्थाने हे 5-5 मार्काचे प्रश्न विचारलेले आहे. पण एक प्रश्न या ठिकाणी नक्की आपल्याला या ठिकाणी पाहावा लागेल. स्थूल अर्थशास्त्राचा उगम सांगून समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या स्पष्ट करा. असा एक प्रश्न टिपा लिहा यासाठी किंवा 5 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. हा प्रश्न आपल्याला विद्यार्थी मित्रांनो सोडवायचा आहे. हा व्हिडिओ देखील आपल्याला पाहायचा आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जो काही गुगल क्लासरूम आपण तयार केलेला आहे, त्या गुगल क्लासरूम वरती आपल्या जर काही शंका असेल, आपल्या काही समस्या असेल, तर त्यावर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं, आपल्याला त्या शंका विचारायच्या आहेत. आणि नंतर ज्यावेळेस आपण गुगल मीटच्या माध्यमातून जे काही लेक्चर घेत असतो, जे काही तासिका घेत असतो, त्या तासिकामध्ये आपल्या शंकेचे किंवा आपल्या समस्येचं निराकरण केले जाईल, योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.